समर्थ रामदास महाराज कृत मनाचे श्लोक व त्याचा मराठीमध्ये अर्थ. श्लोक क्रमांक 141. मनी दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने विनते आकळेना, जुने ठेवणे मी पणी ते कळेना. म्हणजे काय हो? श्री समर्थ रामदास म्हणतात की आत्मज्ञानी पुरुष शोधून त्याला शरण जावे. गुरुने दृष्टी दिल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. म्हणून मनुष्यास त्याच्याजवळ असलेले शाश्वत आत्मस्वरूपाचा ठेवा समजून येत नाही. श्लोक क्रमांक 142. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशय ही ढळेना. गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. काहीही केल्या मनातला संशय दूर होत नाही. काही केल्या मनातील अहंभाव गळून पडत नाही. आत्मज्ञान ही जबरदस्तीने कळतही नाही व मिळतही नाही. श्लोक क्रमांक 143. अविद्या गुणी मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना. परीक्षेविने बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. अविद्या असल्यामुळे मनुष्याला सत्य काय ते कळतच नाही. मायेमुळे तो भ्रमात सापडतो. त्याला आपले हित कशात आहे हेही कळत नाही. पारख न करता गाठीला नाणे बांधले तर जे खरे आहेत की खोटे हे कोण सांगणार. श्लोक क्रमांक 144. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. जगामध्ये सत्य काय आहे याचा मनापासून शोध घ्यावा. असा शोध घेत असल्यास मग देव भेटतो आणि मग भ्रम, भ्रांती, अज्ञान अशा गोष्टी नष्ट होतात. श्लोक क्रमांक 145. सदा विषयो चिंतता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. सतत विषयाचाच विचार केल्याने जीवदशा प्राप्त होते. त्यामुळे अहंभाव आणि अज्ञान उत्पन्न होते. जन्ममरणाच्या पलीकडे जाण्यासाठी मोठ्या विवेकाने स्वस्वरूपामध्ये मग्न व्हावे. जीवाचे जे उगमस्थान आहे त्या आत्मस्वरूपामध्ये मग्न झाल्यावर जन्ममरणाचा संबंध उरत नाही.